नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, कर्जमाफीसाठी वाट बघत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की आता कर्जमाफीच्या समितीच्या माध्यमातून बँकांना आदेशित केलेलं आहे आणि आता बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आदेशित केलेलं आहे की कागदपत्राची पूर्तता करा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे त्या शेतकऱ्यांनी आता बँकांना कागदपत्रे द्यायची आहेत। आता ही कोणकोणती कागदपत्रे द्यायची आहेत, कोणकोणत्या बँकांच्या माध्यमातून कागदपत्रे मागायला सुरुवात केलेली आहेत आणि कोणत्या वर्षापासून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, किती लाखांपर्यंत होणार आणि कोणकोणत्या बँकांची सरकार कर्जमाफी शेतकऱ्यांची करणार, या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा न्याय आणि कोणत्या बँकांच्या माध्यमातून कागदपत्रे मागायला सुरुवात केली आणि तुम्हाला कोणती कागदपत्रे बँकांना द्यायची, कोणत्या कागदपत्राची पूर्तता तुम्हाला करायची जेणेकरून तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र राहाल। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सखोल विश्लेषण आपण या कर्जमाफी संदर्भामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज काढलेलं आहे त्या शेतकऱ्यांना कागदपत्राची पूर्तता करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सर्वप्रथम जिल्हा मध्यवर्ती बँक तुम्हाला कागदपत्र मागत आहे। तुमचं जर कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेचं असेल, थकीत असेल, तर तुम्हाला बँकेला कागदपत्र द्यायचे आहेत। याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, राष्ट्रीयकृत बँका। आता राष्ट्रीयकृत बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, HDFC बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बडोदा असेल किंवा ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कर्ज देतात अशा सर्व बँकांच्या माध्यमातून थकीत असलेल्या शेतकऱ्यांना म्हणजे थकीत असलेल्या शेतकऱ्यांना डॉक्युमेंटची कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता शेतकऱ्यांना बँकांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे। सर्वप्रथम आपण पाहतोय नांदेड, परभणी आणि हिंगोली या 3 जिल्ह्यातील ज्या ज्या बँक आहेत त्या सर्व बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कागदपत्राची पूर्तता करायला सांगली। त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल, पासबुक असेल, तुमचं म्हणजे सगळी डॉक्युमेंट जी आहेत ती सगळी तुम्हाला द्यायला सांगली। यानंतर पाहतोय बीड जिल्हा असेल, पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल किंवा बुलढाणा असेल, धाराशिव, लातूर, परभणी, अमरावती, नाशिक, यानंतर जळगाव जिल्हा असेल, हिंगोली असेल, यवतमाळ, अकोला, वाशिम, वर्धा, सांगली या सर्व जिल्ह्यातील ज्या ज्या बँका आहेत कार्यरत त्या आणि ज्या बँकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय त्या शेतकऱ्यांना आता कागदपत्राची पूर्तता करायची आहे। त्यानंतर वर्धा असेल, सांगली, नागपूर, चंद्रपूर, पुणे, नंदुरबार, भंडारा, गडचिरोली, पालघर, धुळे, सातारा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल, जालना जिल्हा असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, गोंदिया, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता ज्या ज्या तुमची बँक जी आहे म्हणजे तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे त्या बँकांना तुम्हाला कागदपत्राची पूर्तता करायची आहे, त्याशिवाय तुमचं कर्ज माफ होणार नाही। आपण जर पाहिलं गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी एक समिती गठीत केली आहे आणि ती समिती कर्जमाफीवर काम करत आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची, किती लाखांपर्यंत करायची, कोणत्या वर्षाच्या शेतकऱ्यांची करायची आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या बँकाकडून किती लाख शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आणि ते किती कोटींचा आहे, हा संपूर्ण अभ्यास ही समिती करत आहे आणि बँकांना तसे आदेश दिलेले की तुम्ही बँक शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून ही कागदपत्राची पूर्तता करा। त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा लवकरात लवकर तुमच्या बँकेने जर कागदपत्र मागितलेले असतील तर तुम्ही त्या कागदपत्राची तुम्हाला कर्जमाफी होण्यासाठी तुम्हाला पूर्तता करणं अत्यंत महत्वाची आवश्यकता आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कर्जमाफी कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचे होणार, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांना या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे। परंतु आपण पाहायला गेलं तर 2014 ते 2019 या कालखंडामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 3.5 लाख रुपयापर्यंतच आहे ते ऑलरेडी माफ झालेलं आहे आणि जे शेतकरी जुन्या कर्जमाफीसाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेसाठी किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत पण त्यांना ते पैसे भेटले नाही त्या दोन्ही योजनेअंतर्गत, त्यांची सुद्धा आता कर्जमाफी 31 जानेवारी पूर्वीच होणार आहे। कारण की आपण पाहायला गेलं तर सहकारी विभागाच्या माध्यमातून माहितीला आदेशित केलं होतं किंवा सरकारच्या माध्यमातून माहितीला आदेशित केलं होतं की जो जुन्या कर्जमाफीचा डाटा आहे तर तो द्या, परंतु माहितीच्या माध्यमातून तो डाटा डिलीट करण्यात आला, डिलीट झाला असं सांगलं, परंतु तो डाटा परत रिकव्हर झालेला आहे। त्यामुळे आता पुन्हा सरकारने आदेशित केले की माहितीच्या माध्यमातून सहकारी विभागाला जो डाटा आहे कर्जमाफीचा, जुन्या कर्जमाफीचा, तर तो डाटा 31 जानेवारी पर्यंत द्यावा आणि नंतर तो 31 जानेवारी पर्यंत सहकारी विभागाला तो कर्जमाफीचा डाटा भेटल्यावर पुढे नंतर त्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे।
छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना 2017, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे जवळपास एकंदरीत 6,500 कोटी रुपये बाकी आहेत. ते जुने पैसे कर्जमाफीचे थकीत आहेत, ते पैसे भेटणार आहेत आणि 6,56,000 शेतकऱ्यांना 31 जानेवारी 2026 पूर्वी कर्जमाफी देणार असल्याचे आश्वासन सुद्धा आता देण्यात आलेले आहे. कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा सरकारला फटकारलं होतं या विषयावरती. त्यामुळे 2014 ते 2019 पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा प्रकारे होणार आहे. परंतु नवीन कर्जमाफी आता सरकारने तर नवीन कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना 30 जून 2026 आश्वासन दिलेलं आहे, तोपर्यंत कर्जमाफी करणार असं सरकार संपूर्ण म्हणत आहेत. मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री आहेत, हे सगळे आता कर्जमाफीसाठी आता सकारात्मक झाले आहेत आणि आमची समिती कर्जमाफीवर काम करत आहे असं सरकार म्हणत आहे. पण आता या समितीच्या माध्यमातून संपूर्ण डाटा आता खरोखरच गोळा करायला काम सुरू झालेलं आहे. कर्जमाफीसाठी आता जलद गतीनं काम ही समिती करत आहे आणि 1 एप्रिल 2026 पर्यंत सरकारला हा कर्जमाफीचा म्हणजे कर्जाचा संपूर्ण आढावा लेखाजोखा जे आहे कर्जमाफीवर अभ्यास करून झाल्यावर 1 एप्रिल रोजी कर्जमाफीचा संपूर्ण डाटा सरकारला ही समिती देणार आहे. परंतु कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? मित्रांनो, 2019 नंतर तुमचं कर्ज थकीत पडलेलं असेल तर तुमचं 3 लाखांपर्यंत कर्ज माफ होणार आहे. मग 19चा असू द्या, 20चा असू द्या, 21, 22, 23, 24, 25, 2025 पर्यंत जर असेल, पण ते थकीत असणं महत्वाचं आहे. कारण की आरबीआयचा नियम काय सांगतो, जर शेतकऱ्यांचं आता आरबीआयचा नियम काय सांगतो, शेतकऱ्यांचं थकीत असेल कर्ज तरच त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. सरकारने सुद्धा थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असं आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे नियम रूल्स म्हणतात. पण आता आरबीआयच्या नियमानुसार जर बघायला गेलं, परंतु पैसे सरकारला द्यायचे असतात कर्जमाफीचे, त्यामुळे सरकारच्या जरी मनी आलं कर्जमाफीचे, आपण रेग्युलर आणि थकीत अशा दोन्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची तर ते सरकार करू शकतं. परंतु आरबीआयचा नियम असं सांगतो की थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा एक सजग राहणं, जागृत राहणं महत्वाचं आहे. तुमचं कर्ज सध्या रेग्युलर असेल पण त्याला 1-2 महिन्यामध्ये थकीत पडणार असेल तर तुम्ही ते थकीत राहू द्या, तुम्ही रेग्युलर करू नका. तुम्ही जर रेग्युलर कर्ज केलं तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही. त्यामुळे आरबीआयच्या नियमानुसार आपल्याला चालावं लागेल, कारण की कधी काय बदलेल, काय सरकार काय करेल काय सांगता येत नाही. जेवढी याच्या अटी शर्ती टाकता येईल सरकार ते टाकेलच. त्यामुळे अटी शर्तीमधून आपल्याला कसं वाचता येईल त्याचा सुद्धा आपल्याला विचार करणं महत्वाचं आहे. त्यामुळे तुमचं कर्ज 3 लाखांपर्यंत असेल पण ते थकीत असेल तर कृपया करून आपण रिन्यू करू नका. रिन्यू केलं तर या जी नवीन कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार आहे त्या कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र असू शकणार नाहीत, हे मात्र स्पष्ट आहे. आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी मागच्या कर्जमाफीच्या व्हिडिओमध्ये कमेंट केले होते की सर माझं 2022चं कर्ज आहे, अजूनही थकीतच आहे, 3 वर्ष झालं ते कर्ज थकीत पडले, मी रिन्यू करू का? तर कृपया करून हे कर्ज रिन्यू करू नका, कारण की तुमचं हे कर्ज 100% कर्जमाफीसाठी पात्र होणार आहे. पण रिन्यू करायचं नाही, ही चूक कधीही करू नका. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर आता थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी तर ही आनंदाची बातमी, पण जे रेग्युलर शेतकरी ते त्यांना एक म्हणत आहे की सर आम्ही रेग्युलर कर्ज ठेवून आम्ही काय पाप केलं का? तर याच विषयावरती या कर्जमाफीच्या समितीसोबत बच्चूभाऊ कडूंची बैठक झाली होती आणि याच्यावर विचार केला तुम्ही थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी देता, मग ज्या रेग्युलर असलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज भरून काय पाप केलं का? तर यावर विचार करावा लागेल. तर ही कर्जमाफीसाठी यावर सकारात्मक आहे आणि त्या कदाचित थकीत शेतकऱ्यांसोबत रेग्युलर असलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा कर्जमाफ होण्याची शक्यता आहे. असं एक नवीन अपडेट आहे. त्यामुळे मित्रांनो, बँकांच्या माध्यमातून या कर्जमाफीच्या समितीच्या माध्यमातून कर्जमाफीचं संपूर्ण जलद गतीनं काम आता युद्ध पातळीवर सुरुवात झालेलं आहे आणि लवकरच कर्जमाफी शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी एक अपेक्षा आहे. आता या माहितीसह मी तुर्तास ते थांबतो. अजून देखील सुद्धा काही कर्जमाफी संदर्भात तुमचे काही प्रश्न असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की लिहा. पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.